तत्वावर बांधण्यात आलेल्या घरांमध्ये पुनर्वसन करण्यात येणार असून या घरांची पाहणी आमदार एकनाथ शिंदे व महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी केली। शिळेफाटा दुर्घटनेनंतर धोकादायक व अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन हे MMRDAच्या भाडेतत्वावरील घरांमध्ये करण्याचा निर्णय सर्वपक्षीयांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी मान्य केला। या निर्णयानुसार ठाण्यातील 61 अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांकरता वर्तकनगर येथे MMRDA भाडेतत्वावरील 4 इमारती उभारण्यात आल्या आहेत। या इमारतींमध्ये 1504 घरे या घरांची पाहणी आमदार एकनाथ शिंदे, प्रभारी आयुक्त अशोक रणकाम, महापौर हरिश्चंद्र पाटील यांनी केली। तसेच पावसाळ्यापूर्वी अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना घरे खाली करण्याची नोटीस देण्यात आली होती। मात्र MMRDAच्या घरांचे कामे पूर्ण झाले असून लवकरच अतिधोकादायक इमारतींमधील नागरिक येथे स्थलांतरित होणार आहेत। यावेळी महापौरांनी राज्य सरकारकडे आणखी अशा वाढीव घरांची मागणी केली आहे। 1445 असलेली घरं आहेत आणि कमर्शियल आणि कम्युनिटी हॉल असं पकडून 1504 घरं आहेत। आमचे सर्व आमदार, खास करून मी आमचे ठाणे जिल्हा सपोर्ट करून त्यांचा आभार प्रकट करेन का त्यांनी प्रत्येक वेळेला वारंवार हे प्रश्न उपलब्ध करून आज या ठाणेकरांसाठी हे जे धोकादायक इमारत असो हे असो त्यांच्यासाठी हे जागा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न जे त्यांनी केलेला आहे। खरोखर आज मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेऊन आमच्याकडे त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे, पाठवलेला आहे हे तुम्ही लवकरात लवकर हँडओव्हर करून घ्या आणि त्या पद्धतीने पत्र देखील आलेलं आहे। आणि आज त्यासाठी आम्ही जिल्हा प्रमुख आणि मी महापौर म्हणून आम्ही इथे व्हिजिट करून घराची पाहणी देखील केली। आता हे 160 फुटाचं घर आहे, पण पुढे माननीय जिल्हा संपर्क प्रमुख यांना विनंती करेन की आपण 300 फुटाची घरं देखील काही मोठे पण फ्लॅट उपलब्ध व्हावे, जे आता नवीन विकासक करतात त्यांच्याकडे 300 फुटाचे घरं देखील झाली पाहिजे। अशा प्रकारचे देखील मी माननीय जिल्हा संपर्क प्रमुख आणि आमच्या सर्व आमदारांना विनंती करणार आहे की आपण मुख्यमंत्र्यांकडे हे देखील आपण मागणी करावी। या घरांच्या पाहणीनंतर आमदार एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। ठाणे महापालिका हद्दीतल्या अतिधोकादायक 61 इमारती आहेत आणि त्या 61 इमारतीमधल्या कुटुंबांना MMRDAची रेंटल जी घरं आहेत ती घरं देण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे। त्यामुळे सर्वप्रथम तर मी ठाणेकरांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभारही मानतो। गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा जो काही प्रलंबित प्रश्न होता तो सर्व पक्षीय मंडळी एकत्र आल्यानंतर झालेली आंदोलनं, विधानसभेच्या अधिवेशनामध्ये वारंवार केलेली मागणी, या सगळ्याचा विचार करून आणि होणाऱ्या दुर्घटना, जाणारे लोकांचे जीव, या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय तात्काळ घ्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही केली होती आणि त्यामुळेच हा निर्णय झालेला आहे। त्यामुळे MMRDAच्या रेंटल हाऊसिंग स्कीममध्ये अतिधोकादायक इमारतीमधल्या लोकांना घरं मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। अजूनपर्यंत इलिगलचा जो प्रश्न होता तो प्रलंबित होता, पण यामध्ये इलिगल जे अतिधोकादायक त्यांना पण फायदा भेटणार आहे का? हां, किती लोकांना? अधिकृत अनधिकृत असा कुठलाही भेदभाव करू नये अशा प्रकारचीच मागणी होती। त्यामुळे या अतिधोकादायक इमारतीमध्ये ज्या अनधिकृत इमारतीमध्ये जी लोकं राहतात त्यांनाच दिलासा देण्याचं हे काम सरकारच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने झालेलं आहे आणि म्हणून त्यांनाही दिलासा मिळणार आहे। त्या घरांचीच आज पाहणी या ठिकाणी सगळ्यांनी केलेली आहे आणि लवकरात लवकर घरं त्या 61 धोकादायक इमारतीमधली मंडळी या ठिकाणी तात्काळ त्यांची पर्यायी व्यवस्था कशी होईल यासाठी आमचे प्रयत्न आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे। वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज सकाळपासून ढगाळ वातावरण असलेल्या ठाण्यामध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या। गरमीमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना वेध लागले आहेत ते पावसाच्या ओलाव्याचे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज सकाळपासून ठिकठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते। अखेरीस दुपारी 2च्या सुमारास हलक्या पावसाच्या सरी आज ठाण्यात कोसळल्या। लहान मुलांनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला तर कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरिकांनी पावसापासून बचाव करण्याकरिता आडोसा धरला। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। राज्यभरात 10वीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचे पास होण्याचे प्रमाण अधिक। मांडूप जनता मार्केट जवळील रस्त्यावर मननिस्सरण वाहिनीचे काम संथ गतीने सुरू, वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त। तर मुंबईसह ठाण्यात सकाळपासून ढगाळ वातावरण, अखेरीस हलक्या बरसल्या पावसाच्या सरी। S9च्या बातमीपत्राला इथेच थांबू, तोपर्यंत नमस्कार।